पीबद्दल खरं सांगायचं तर हा जो दगडू तुमच्यासमोर दिसला आहे तो प्रत्येकाच्या म्हणजे दगडूचं कॅरेक्टर बघायला गेलं तर त्याला काहीतरी करायचं असतं आयुष्यात. तर तसंच प्रत्येकाला टीममधल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी करायचं होतं आणि प्रत्येकामध्ये लपलेला दगडू हा बाहेर आला आणि म्हणून टी-पी एवढा सक्सेसफुल झाला आहे. आणि खूप ओळख झाली आहे माझी आणि त्याचा खूप मजा येते आणि थोडासा त्रासही होतो आहे ओळखीचा. पण मी एन्जॉय करण्याचा खूप प्रयत्न करतो आहे. प्रेम म्हणजे आपल्याला असं वाटतं की म्हणजे मॅरेज मटेरियल पोरगी असेल तर आपण तिला नीट सांभाळायला पाहिजे आणि नीट सांभाळून टाईमपास न करता खूप सिरियसली प्रेम केला पाहिजे. नाही, ते पहिल्यांदा बघितल्यावर आपला हृदय गलपाटतो. TP2 बद्दल मला फोन येतात की अरे TP2चे शूट चालू झालं का, हे चालू झालं का. मग आम्ही दोघांनी केतकी आणि मी शूट केलं काही एक इव्हेंटसाठी. तर तेव्हा पण मला फोन आला की अरे तू TP शूट झालं का, TP2 शूट झालं का आणि तू का लपवतोयस आमच्याशी, आम्ही तुझे मित्र आहोत. तर असं खरंच काही नाही आहे. पण खरंच म्हणजे त्यांनी ते एवढे वाढ बघत आहेत TP2चं हे बघून खूप आनंद होतो आहे. होप TP2मध्ये मीच असेन. पण बघू, लेट्स सी काय होते. मला खरंच काही असं वेगळं फीलिंग होत नाही. मी अत्यंत नॉर्मल राहायचा प्रयत्न करतो आणि स्टार वगैरे म्हणजे माणसंच ओळखतात आणि माणसंच स्टार बनवतात. सो मला स्वतःला असं काही वाटत नाही की मी खूप मोठा स्टार आहे आणि मी प्रथमेश परब असं काही. मी प्रथमेश परब आहे, सगळ्यांचा प्रथमेश परब आहे अजूनही.